अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा अति महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। पीरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे सांगत आहोत ते निश्चितच कामी आहे, लक्षात ठेवा। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉब्लेमही सांगणार आहोत आणि एक एक्सप्रेशन पण सांगणार आहोत। तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। हे 2-3 मिनिटाचं फक्त बेसिक क्लिअर असणं आवश्यक आहे। कान देऊ नये का काय म्हणत आहो बघा। दिस इज द सर्कल, लक्षात ठेवायचं। अँड दिस इज पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल। काय सांगत आहो आता लक्षात ठेवा। टाइम टेकन बाय द पार्टिकल, टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल। टाइम टेकन बाय द पार्टिकल, या पार्टिकलनं घेतलेला वेळ, टाइम कायच्यासाठी, एक कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी। म्हणून म्हटलं टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड period of revolution and it is denoted by T। एक चक्कर मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पीरियड म्हणतात। एक चक्कर पार्टिकलला एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पीरियड म्हणतात। टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन to complete one revolution is called period। during the periodic time, हा जो टाइम आहे या पूर्ण चक्कर मारण्यासाठी इथून पार्टिकल निघला, एवढा फिरला म्हणजे एवढं अंतर कव्हर केलं, डिस्टन्स एवढं कव्हर केलं। किती होईल पाहता, हा झाला सर्कम्फरन्स। सो त्यात या वर्तुळाच्या परिघा एवढा डिस्टन्स कव्हर केलं। समजते, इंग्रजीत बोलून राहिलो। ड्यूरिंग पिरियडिक टाइम पार्टिकल कव्हर ए डिस्टन्स इक्वल टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, circumference of the circle। and we know that in 11th class velocity is equal to distance upon time, distance upon time। in this case particle cover a distance equal to the circumference of the circle, therefore v is equal to twice pi r upon t। बोला, twice pi r upon t, ठीक है। in this case the time is periodic, therefore it is denoted by capital letter, ठीक है। हा इकडे जाईल तर हा इकडे येईल। t is equal to twice pi r upon v। we know that relation between linear velocity and angular velocity है ना। in magnitude relation between linear velocity and angular velocity is v is equal to r omega। putting the value of v in this equation we get t is equal to twice pi r upon r omega। r cancel, therefore t is equal to twice pi upon omega। this is the expression for period of particle performing uniform circular motion। SI unit of periodic time is second। लक्षात ठेवा, SI युनिट काय आहे बात, सेकंद आहे। डायमेन्शन जर पाहिजे असेल तर डायमेन्शन ऑफ पिरियडिक टाइम इज m0 l0 t1। काय बोलत हाव, m0 l0 t1, दिस इज द डायमेन्शन ऑफ पीरियड। ठीक, एक लक्षात ठेवा, फारच महत्वाचा आहे। मग आता मी लक्षात ठेवा याच्या नंतरचा दुसरा पॉइंट सांगत आहोत। तर पहा, मग मी इकडे मिटवून राहिलो, भरभर पाहून
पाहून घ्या 5 मिनिटांमध्ये, पहा मग काय काय शिकवतो आज. तुम्ही भिवून जासाल, मजा येईल आजच्या पिरियड मध्ये, शेवटपर्यंत पहा. मी पिरियड बद्दल बोललो का याचा फॉर्म्युला आहे T=2 पाय अपॉन ओमेगा. ठीक. आता मी सांगत आहोत फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. Frequency of revolution of particle performing uniform circular motion अमुक काय सांगता येते. Frequency is reciprocal of period and period is also reciprocal of frequency. ठीक आहे. Frequency is denoted by n and n is equal to 1/t. कोणालाही विचारा. मी माझ्या बालपणात माझ्या विद्यार्थी अवस्थेत विचारलं होतं का सरांना विचारलं होतं व्हाय पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. समजलंच नव्हतं. काय सांगलं होतं माझ्या डोक्यावरून गेलं होतं, पण मला समजते आता. आज सांगतो मी, ऐका. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड और पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. पहिले तर फ्रिक्वेन्सी काय म्हणतात. तर मग माझं म्हणणं आहे बघा, हा पार्टिकल इथून निघला, एक चक्कर पूर्ण केली, पुन्हा निघला, दुसरी चक्कर पूर्ण केली, तिसऱ्यांदा निघला, तिसरी चक्कर पूर्ण केली. ठीक आहे. म्हणजे मीन्स नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म बाय द पार्टिकल इन युनिट टाइम. आपल्याला का पाहिजे बघा, एका सेकंदात, इन 1 सेकंड, हाऊ मच रिव्होल्यूशन आर परफॉर्म बाय द पार्टिकल. एका सेकंदात तो किती चक्री मारतो. दिस इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. बस. नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म बाय द पार्टिकल इन युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. Number of revolution performed by the particle in unit time is called frequency of revolution. It is denoted by n and SI unit is hertz. Short form आहे याचा hz. It is also called as revolution per second and short form is RPS, revolution per second. ठीक आहे. हर्ट्स म्हटल्याबरोबर डोक्यात आलं पाहिजे. SI युनिट आहे फ्रिक्वेन्सीचा. डायमेन्शन पाहिजे, नो प्रॉब्लेम. डायमेन्शन फारच सोपं आहे. M0 L0 T-1. दिस इज द डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. डन. आता सांगतो व्हाय फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. मराठी भाषा थोडी तर समजते ना, एका क्षणात समजते. याच्याकडं पाय. ठीक आहे. इकडं एक सर्कल काढून ठेवतो, त्याच्याकडं पाय. पिरियड काय म्हणते रे बा? पिरियड म्हणते का बा एक चक्कर मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड म्हणतात. एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला पिरियड म्हणतात. ठीक आहे. समजते व्हॉट इज पिरियड? टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन द रिक्वायर्ड टाइम इज पिरियड. इन शॉर्ट, याच्या उलटा इथं वेळ किती लागला एक चक्कर मारायला त्याले पिरियड म्हणतात. तर इथं उलट काय म्हणते का एका सेकंदात किती चक्र्या मारल्या. याचं उलट झालं. एक चक्कर मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड म्हणतात. ठीक आहे. तर इथं म्हणते एका सेकंदात किती चक्र्या मारल्या त्याला फ्रिक्वेन्सी म्हणते. तर पिरियडचं उलटच तर या सांगत आहे. हा म्हणतो का बा एक चक्कर मारायला लागणारा वेळ, या म्हणते एका सेकंदात किती चक्रा मारल्या.
म्हणजे पिरियडचा उलटा सांगत आहे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीचा उलटा सांगत आहे पिरियड. डन. and therefore n is equal to 1/t. आता कान देऊन ऐक मला काय म्हणायचं आहे. मी हे आता लिहून दिलं, हे मिटवून राहिलो. हा फॉर्म्युला पाहून घ्या. n is equal to 1/t. इथं काढून ठेवलं t is equal to twice pi upon omega. तर इथं भरून टाका n is equal to 1/twice pi upon omega. हा कुठं जाईल? वर जाईल भागीला उलट गुणीला. n is equal to omega upon twice pi. This is the formula of frequency. Done. ठीक आहे. ह्या जर इकडं हाकलला तर काय होईल? हा इकडं गेला तर ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाय n. दिस इज द फॉर्म्युला ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. फॉर्म्युला ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. यानंतरच मी तुम्हाला एक महत्वाची ट्रिक सांगतो. काय आहे ना, एवढं मनानं सेट नाही होईल, एवढं तुम्हाला वाचण्यासाठी वेळ पण नाही आहे. तुम्ही घरी जर वाचत बसले तर अभ्यास केव्हा करताल? खूपच वेळ झाला आहे. अभ्यासासाठी तुमच्याजवळ वेळ कमी आहे, खूप चेंजेस आहेत, म्हणून कान देऊ नका. कायनामॅटिकल इक्वेशन फॉर लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. पहा मग मी कायनॅमॅटिक इक्वेशन सांगत आहोत. कायनॅमॅटिकल इक्वेशन फारच महत्वाचा पॉइंट सांगतो, खुश होऊन जासाल. फॉर लिनियर मोशन तर इथं दाखवत आहोत लिनियर मोशन शॉर्ट वेळ मध्ये फार बढिया समजून सांगून देतो. इकडं ऐकून घ्या सर्क्युलर मोशन. मग आता एवढं जर झालं असं तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का बा लिनियर मोशन साठी पहिला फॉर्म्युला आहे v इक्वल टू u प्लस at. दिस इज द फायनल लिनियर वेलोसिटी, इनिशियल लिनियर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन अँड दिस इज टाइम. तर बा इकडं कसं मांडता येते बघा, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट. ठीक आहे. इथं लिनियर एक्सेलरेशन आहे तर इकडं वापरायला लागते angular acceleration. This is the final angular velocity, initial angular velocity, angular acceleration and time. Next, दूसरा सांगला होता v square is equal to u square plus twice as. ठीक आहे. तर फायनल लिनियर वेलोसिटी, इनिशियल लिनियर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन अँड लिनियर डिस्प्लेसमेंट. तर इकडं काय होणार आहे? तर इकडं होणार आहे फायनल अँगुलर व्हेलॉसिटी. दिस इज इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. प्लस 2 इन दिस केस लिनियर एक्सेलरेशन, तर इथं येणार आहे अँगुलर एक्सेलरेशन. दिस इज द लिनियर डिस्प्लेसमेंट, तर हा राहील अँगुलर डिस्प्लेसमेंट. डन. बस मला याचं काम झालं, फक्त हे क्लिअर करण्यासाठी वापरलं. आता इकडं लवकर पहा. काही नाही करायचं, याचं इकडं पक्षांतर करायचं, याचं इकडं पक्षांतर ट्रान्सफर करायचं आहे. काय सांगत हाव? ओमेगा मायनस ओमेगा नॉट इज इक्वल टू अल्फा टी. हा जर इकडं आला, ठीक आहे, तर काय होईल बा आता? हा टी कुठं जाईल? याच्या खाली जाईल का नाही जाईल? बिलकुल जाईल. बोला, समजते? हा याच्या खाली गेला तर काय होणार आहे? ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी इज इक्वल टू अल्फा. याचं इकडं ट्रान्सफर करा तर काय होणार आहे बा? तो ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस अल्फा थीटा. हा 2 आणि थीटा याच्या खाली हाकला. ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा इज इक्वल टू अल्फा. या दोघांकडे पहा. राईट हँड साइड सारख्या सेम आहेत. समजते? RHS आर सेम, देअरफॉर LHS आर सेम. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. तर बा एवढं आपल्याला माहित पाहिजे. तर फॉर्म्युला तयार झाला. अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर
ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा. लक्षात ठेवा, याच्या बरोबर हे पण वापरता येते, याच्या बरोबर हे पण वापरता येते. दिस इज यूज, लक्षात ठेवा, विथ दिस अँगुलर ऍक्सलरेशन आल्सो दिस इज यूज विथ अँगुलर ऍक्सलरेशन. ठीक आहे. दिस इज दी final angular velocity, initial angular velocity, this is time, this is the angular acceleration. Final angular velocity, initial angular velocity, angular displacement. Done. चलो बोलो. ठीक आहे. याच्या पुढं आता मी काय सांगतो. ठीक आहे. चांगला फॉर्म्युला पाठ करा, या फार भयंकर यूज होणार आहे याचं. ठीक आहे. पुढं पहा. मग हा जो फॉर्म्युला आहे मी इथं वरत लिहून ठेवतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. तुमच्या माहितीसाठी फक्त या फॉर्म्युला तुमच्या लक्षात अजून पाठ झालेलं नाही म्हणून तुम्हाला आठवण म्हणून वरच्या टॉप वर लिहून ठेवतो, जेणेकरून तुम्ही लिहून घ्या, पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या. अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन t is equal to omega square minus omega naught square upon 2 theta. ठीक आहे. बस एवढं लक्षात घ्या. आता मी काय सांगतो बघा, 4-5 आहे ना विद्यार्थ्यांनी, 4-5 म्हणा का 7-8 म्हणा विद्यार्थ्यांनी एक सारखं मेसेज करत आहे का बा सर पेज क्रमांक 4 वर सॉल्व प्रॉब्लेम आहे, 4 वर आहे की 5 वर आहे का 6 वर आहे. तर बा लक्षात ठेवा, तो आम्हाला समजावून सांगा. पेज क्रमांक 2 वरच आहे हा वाला. पुस्तक असेल तर बा आम्हाला समजावून सांगा, आम्हाला समजत नाही. अहो विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर झाल्यावर पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम समजावून सांगेन, पण तुमची रिक्वेस्ट पाहता मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून सांगत आहो. ठीक आहे. मात्र तुम्ही पहिले मला थेरी पूर्ण करू द्या, ऐका माझं, मग कंटिन्यू आपण प्रॉब्लेमच पाहू, मजा येईल तुम्हाला. तुमच्यासाठी तुमची फरमाईश म्हणून फक्त बा मी सांगत आहो. मात्र चॅप्टर पूर्ण झाल्यावर पूर्ण प्रॉब्लेम सांगेन. प्लीज पहिले माझी थेरी पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. तुमची आज इच्छा मी पूर्ण करत आहो. या ना लिंक तुटते थेरीची. आज तर मी तुमची डिमांड पूर्ण करत आहो, पण चॅप्टर होऊ द्या, काही नका करू, भरभर शिकवतो. ठीक आहे. पहा मग महत्वाचा प्रॉब्लेम सांगत आहोत. फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. इट इज देन स्विच्ड ऑफ. इट स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप, अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. पेज क्रमांक 2, पेज नंबर 2, याच्यावर हा सोडवलेला सॉल्व प्रॉब्लेम आहे. आपण एक्सरसाइजही सोडवणार आहोत, काळजी करू नका. तर माझं काय म्हणणं आहे बा, फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. RPM is the unit of frequency, revolution per minute. तर बा लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय n और n नॉट. तर मी याचं आहे ना गिवन सांगत आहोत. नंबर 1, n नॉट इज इक्वल टू 90 rpm. What is n naught? कान देऊ नाही का? n naught is the frequency of rotation or revolution of fan. RPM revolution per minute हे चालत नाही, आपल्याला रिव्होल्यूशन पर सेकंड पाहिजे. तर बा रिव्होल्यूशन पर मिनिट दिसलं ना तर हेच सांगते बघा, याचा अर्थ फ्रिक्वेन्सी. याच्यावर नजर पडली तर फ्रिक्वेन्सी काउंट करायची. ठीक आहे. आता आपल्या मनात आलं पाहिजे का बा सर n नॉट काऊन वापरला आहे, n काऊन नाही वापरला, ते पण सांगतो. का बा ए फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. फिरून राहिला म्हणजे सुरुवातीला फिरून राहिला म्हणजे इनिशियल आहे, तर इनिशियल नॉट न दाखवते म्हणून नॉट घेतला. ठीक आहे. आरपीएम चालत नाही म्हणून याचं आरपीएस करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा 60 न भागा लागते. तर हे झाला आरपीएस, रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणतात. यालाच हॉर्स पण म्हणतात.
लक्षात ठेवा, हा न हा कटला, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3/2 हॉर्स याची छेद. एवढं आपलं झालं. बोला, एवढं समजलं का? आता त्यानं काय म्हटलं, इट इज देन स्विच ऑफ. स्विच ऑफ करून टाकलं. फॅन इज स्विच ऑफ. स्विच केल्याबरोबर तो थांबल. अर्थबोध या झाला का फायनल अँगुलर व्हेलॉसिटी इज 0. फिरणारच नाही ना हो. स्पष्ट बोलला, इट इज देन स्विच ऑफ. फायनल अँगुलर थांबला म्हणजे फायनल अँगुलर व्हेलॉसिटी 0. ओमेगा इज इक्वल टू 0. इट्स स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. फॅन बटन बंद केल्यानंतर, ऑफ केल्यानंतर तडकन थांबत नाही, फिरत राहते, हळूहळू थांबते. त्यानं म्हटलं बा का बटन ऑफ केला तर तो 21 रिव्होल्यूशन नंतर थांबला. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन दिस इज डिनोटेड बाय कॅपिटल N. व्हॉट इज N? नंबर ऑफ रिव्होल्यूशन. किती आहे रे बा? 21. डन. ह्या झाल्या तुमच्या व्हॅल्यू. मग आता एवढ्या जर व्हॅल्यू झाल्या असल तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? ठीक आहे. तर मग पहिला फॉर्म्युला, म्हणून तर मी पहिले बेसिक शिकवलं. अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे ओमेगा नॉट इज इक्वल टू ट्वाइस पाय एन नॉट. याच पिरियड मध्ये सुरुवातीला शिकवलं, याच कारणास्तव शिकवलं हो तुम्हाला. मग ओमेगा नॉट इज इक्वल टू ट्वाइस पाय. ठीक आहे. एन नॉट इज द इनिशियल फ्रिक्वेन्सी. किती हाय रे बा? 3/2. 3/2. ह्यानं ह्या कटला. ओमेगा नॉट इज इक्वल टू हा 3 ना हा पाय. व्हॉट इज ओमेगा नॉट? अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी. चलो बोल पहा. अँगुलर व्हेलॉसिटी माहित आहे याची युनिट? रेडियन पर सेकंड. रेडियन पर सेकंड. तर बा याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड. व्यवस्थित लिहायचं रे बा. ठीक समजलं एवढं? आता पाय मी काय सांग म्हणलं नाही का बा, फॅन आहे डोळ्यासमोर आणायचा आहे ना. फॅन असा फिरत असा. ठीक आहे. आता मला इथं समजून, फॅन तर नाही दाखवता येईल, इथं समजवता. हा फॅनचा पत्ता आहे. तू जेव्हा असं पूर्ण एक चक्कर मारतो, वेन द ब्लेड ऑफ फॅन कंप्लीट 1 रोटेशन 1 रिव्होल्यूशन असा. इट मीन्स दॅट इट कंप्लीट अँगुलर डिस्प्लेसमेंट 360 डिग्री. डन. मान्य आहे? अरे बा रेडियस वेक्टर आहे. हा असा फॅन फिरत आहे म्हणजे बा पूर्ण एक चक्कर कंप्लीट करत आहे. तर बा माहित आहे तुम्हाला पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 डिग्री. वी नो दॅट द मेजर ऑफ कंप्लीट आर्क ऑफ सर्कल इज 360. ठीक आहे. मग एक चक्कर, एक रिव्होल्यूशन जेव्हा ब्लेड, फॅनचा ब्लेड, when the blade of the fan complete 1 revolution, समजते, its angular displacement is 360 and 360 is denoted by twice pi. ठीक. angular displacement is denoted by theta. आता यानं एक चक्कर, एक रिव्होल्यूशन नाही मारली, तो स्पष्ट म्हणत आहे स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. एका रिव्होल्यूशन मध्ये एवढा अँगल कव्हर करतो. इट कंप्लीट अँगुलर डिस्प्लेसमेंट ट्वाइस पाय इन 1 रिव्होल्यूशन. देन how much it complete angular displacement in 21 revolution.
कॉमन गोष्ट आहे मराठीवाले का बा एका चक्कर मध्ये एवढा कोण पूर्ण करतो तो 21 चक्रीमध्ये किती पूर्ण करल तर बा किती पूर्ण करल तर 2 पाय गुणीला 21 समजलं का वरून गेलं नाही समजलं एका आंब्याची किंमत 2 रुपये तर 10 आंब्याची किंमत 10 दोन्ही 20 रुपये गुणाकार एका चक्रीमध्ये एका रिव्होल्यूशन मध्ये एवढा तर एवढ्या रिव्होल्यूशन मध्ये किती तर दोघाचा गुणाकार डन तर बा थीटा भेटला अँगुलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय ट्वाइस पाय इनटू 21 बट 21 इज डिनोटेड बाय n नंबर ऑफ रिव्होल्यूशन तर थीटाची किंमत थीटाचा फॉर्म्युला आहे ट्वाइस पाय n व्हॉट इज n नंबर ऑफ रिव्होल्यूशन आणि ती किंमत मिळाली किती दिली आहे पुस्तकानं 21 तर बा आता आपल्याला एवढं माहित झालं तर बा इथं आपल्याला काय भरता येते तर थीटा इज इक्वल टू ट्वाइस पाय इनटू 21 अँगुलर डिस्प्लेसमेंट बोला ठीक आहे फॉर्म्युला घ्यावाला पाय मी कसा मांडतो ओमेगा माइनस ओमेगा नॉट अपॉन टी इक्वल टू ओमेगा स्क्वेयर माइनस ओमेगा नॉट स्क्वेयर अपॉन 2 थीटा ओमेगा फाइनल एंगुलर वेलोसिटी 0 माइनस इनिशियल एंगुलर वेलोसिटी इनिशियल एंगुलर ओमेगा नॉट थ्राइस पाय अपॉन है ना कॅल्क्युलेटेड टाइम म्हणजे टाइम काढायचा आहे असं ओमेगा फायनल अँगुलर वेलोसिटी किती आहे 0 माइनस ओमेगा नॉट हे पाय ओमेगा नॉट थ्राइस पाय होल स्क्वेअर अपॉन 2 इंटू थीटाची व्हॅल्यू ट्वाइस पाय 21 चलो बोलो डन पहा मग आपल्याला आता या प्रॉब्लेमचं काही काम नाही या फॉर्म्युल्याचंही काम नाही पॉज करून लिहून घ्या पहा मी याले मिटवतो जागा नसल्यामुळं आणि इथून लिहिणं सुरू करा व्यवस्थित पहा हा तर गेला म्हणजे -3 पाय असं -3 पाय अपॉन टी बरोबर एका मिनिटात झालं पाहिजे आता अपॉन टी इक्वल टू हा गेला मायनस 3 स्क्वेअर 9 पाय स्क्वेअर अपॉन 21 दोन्ही 42 ठीक आहे 2 गुणीला 42 पाय असं जमल्या पहिले तर महत्वाचा आहे का हा मायनस ना हा मायनस कटला हा 1 पाय न ह्या 1 पाय कटला जमल्या त्याच्यानंतर लक्षात ठेवा इथं 1 पाय उरला इथं 1 पाय आहे म्हणजे हा पाय न हा पाय कटा 3 त्रिक 9 1 अपॉन टी या भाग जाईल 3 त्रिक 9 समजत आहे ना हे तर कॅल्क्युलेशन आहे बा हे तर समजायलाच पाहिजे असं भागीला 2 गुणीला 42 14 त्रिक 42 14 दोन्ही 28 1 अपॉन टी इक्वल टू 1/28 याचा रेसिप्रोकल घ्यायचा तर बा टी इक्वल टू 28 सेकंद दिस इज द सोल्युशन ऑफ सॉल्व्ड प्रॉब्लेम समजला का नाही समजला तर मेसेज करा हो सर समजला म्हणून माझं समाधान होईल ठीक आहे याच्यानंतर पुढचा पॉइंट है ना
माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. काही अडचण असेल तर आठवणीनं मेसेज करा. तसंही तुम्ही विद्यार्थी या मेसेज केला पाहिजे. तुमच्या मेसेजनं एनर्जी भेटते, मग खूप तुम्हाला शिकवा वाटते आहे ना. मनात नसलं तरी खोटं नाटं तरी मेसेज करत राहा का सर बढिया अमुक ढमुक. तर मग मी तुम्हाला जास्तीत जास्त शिकवण्याचा, कारण काहीच काम नाही आहे सध्या, घरातच बसून आहोत. मग माझा व्हिडिओ आवडते ना तर काय करायचं बा, आवर्जून घंटी वाजवायची. नमस्कार.